वाढत्या शहरीकरणामुळे वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो मार्ग सुरू झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे। या मेट्रो मार्गाचं काम सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे आमदार असल्यापासून प्रयत्न करत होते। यासाठी विधिमंडळात सहकाऱ्यांबरोबर अनेक आंदोलनही करण्यात आली होती। त्यानंतर मेट्रो मार्ग क्रमांक 4 वडाळा ते कासरगोडवली या मार्गाला जून 2016 रोजी 14,549 कोटींची मंजुरी मिळून प्रत्यक्षात या मेट्रो मार्गाच्या कामाला एप्रिल 2018 मध्ये सुरुवात करण्यात आली। खासदार झाल्यानंतर ठाणे शहरासाठी रिंग रूट मेट्रोसाठी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल तसंच शहरी विकास केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी आणि या विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्यासोबत अनेक भेटीगाठी घेतल्या। मेट्रो 4 मार्गाचं काम ठेकेदारांच्या आडमुठे धोरणामुळे 3 ते 4 महिन्यांपासून बंद पडलं होतं। त्यावेळी MMRD आयुक्त श्रीनिवास यांची 18 फेब्रुवारी 2022 रोजी भेट घेऊन बंद पडलेल्या मेट्रो मार्गाचं काम तात्काळ सुरू करण्याची विनंती केल्यानंतर त्यांचं काम प्रगतीपथावर सुरू झाले। आज खासदार राजन विचारे यांनी पुन्हा एकदा या सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला। यावेळी पॅकेज क्रमांक 11, 12 आणि 4A चे अभियंता निलेश महाले, सुरेंद्र शेवाळे, भूषण मेस्के, नगर अभियंता ठाणे महानगरपालिका सोनाग्रा तसंच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मंजुषा भुंगाळे, गोरख पाटील, त्याचबरोबर जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओळा माजुडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, उपशहर प्रमुख संतोष शिर्के, सदाशिव पूर्णेकर, विभाग प्रमुख प्रतीक राणे, प्रदीप पूर्णेकर, अरविंद भोईर, संजय दळवी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। खासदार राजन विचारे यांनी यावेळी कापूरवाडी जंक्शन, तत्वज्ञान विद्यापीठ, मानपाडा उड्डाणपूल, पातलीपाडा जंक्शन, सूरज वॉटर पार्क, कासरगोडवली आणि भाईंदरपाडा अशा आणि इतर ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली। कापूरवाडी येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बंद केलेला कोलशेत रोड पुन्हा सुरू करण्याची मागणी वाहतूक शाखेकडे आणि नगर अभियंता यांच्याकडे केली आहे। ज्या ठिकाणी मेट्रोने खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून ती जागा बंद करावी जेणेकरून अपघात टळू शकतील। प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक लावणं तसंच ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड DP मध्ये आहेत ते पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी नगर अभियंत्यांना केल्या। खासदार राजन विचारे यांना अधिकाऱ्यांनी डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करून मेट्रो सुरू करू असं आश्वासन दिले। भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा यांच्या वतीनं नारी शक्ती वंदन यात्रा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विशेष योजना सुरू केल्यानं त्याचा आदर्श आणि महिलांप्रती असलेला सन्मान लक्षात घेऊन नारी शक्ती सन्मान यात्रा ठाण्यात संपन्न झाली। भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं नारी शक्ती वंदन यात्राचे आयोजन करण्यात आलं होतं। अहिल्याबाई होळकर स्मारकापासून या यात्रेचा शुभारंभ झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत महिलांकरता आणि मुलींसाठी विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आलाय। मोदीजींनी खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान केल्यानं भाजप ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीनं नारी शक्ती वंदन यात्रा आज काढण्यात आली। या यात्रेमध्ये भाजप ठाणे शहर महिला अध्यक्षा स्नेहा पाटील, ऋषाली वाघोले, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, नंदा पाटील यांच्यासह भाजपच्या विविध महिला पदाधिकारी यामध्ये सहभागी झाल्या होत्या। महिलांनी मोदी सरकारनं सुरू केलेल्या विविध योजनांचे फलक हातात घेऊन या यात्रेमध्ये त्या सहभागी झाल्या। भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले आणि भाजप ठाणे जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा काढण्यात आली। आमदार निरंजन डावखरे यांची या यात्रेसाठी विशेष उपस्थिती लाभली। मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला वंदन करून ही यात्रा विसर्जित करण्यात आली। नारी वंदन शक्ती पदयात्रा काढण्यात आलेली आहे, काय सांगा? आज ठाणे इथे नारी शक्ती वंदन हा पदयात्रा काढण्यात आलेली आहे। या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी नारीसाठी मातृशक्तीसाठी जे जे केलेलं आहे त्याचा एक संदेश पुरा समाजात जावा म्हणून आम्ही आज इथे पदयात्रा काढून आम्ही मोदीजींची जय जयकार करतोय, भाजपाची जय जयकार करतोय। कारण का आज नारी शक्ती एकत्र येऊन सगळी पूर्ण नारी शक्ती त्यांना सांगू इच्छिते की आपण जे नारी शक्तीसाठी आणि मातृशक्तीसाठी जे केलेलं आहे ते खरोखर एक उल्लेखनीय आहे आणि आम्ही सगळे मिळून त्यांना एक संदेश देतोय की धन्यवाद मोदीजी असं सगळी नारी शक्ती आम्ही त्यांना सांगू इच्छितो।
म्हणून आज ही पदयात्रा काढून आम्ही आमच्या प्ले कार्ड्स थ्रू त्यांनी जेवढ्याही योजना इथे राबवलेल्या आहेत पूर्ण देशभरात त्याचा एक मेसेज पूर्ण समाजात पसरवण्यासाठी आम्ही आज इथे सगळे एकत्रित येऊन पदयात्रा काढलेली आहे. लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेची आहे, यासाठी शिवसेना आग्रही आहे. तरी देखील ही जागा शिवसेना लढणार की भाजप हे अद्यापही निश्चित झालं नसल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे ठाणेकर नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे या जागेसाठी रवींद्र फाटक यांचं नाव जाहीर झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्यानं ट्रिपल इंजिनच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचं फाटक बंद झालं की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून प्रश्न विचारण्यात आला होता. लोकसभेच्या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही नेत्यांसह दिल्लीतील वरिष्ठ नेते मंडळी निर्णय घेणार आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला बंधनकारक असणार आहे असंही त्यांनी सांगितलं. पहिला प्रश्न हा आहे की ठाणे लोकसभा शिवसेना लढणार की भाजप हे अद्यापही निश्चित झालं नाही. मात्र शिवसेनेची जागा असल्यानं ती जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसेना आग्रही आहे असंही सरनाईक यांनी सांगितलं. याशिवाय ठरलेल्या धोरणानुसार 2022मध्ये शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या तर भाजपनं 26 जागा लढवल्या होत्या. परंतु मध्यंतरी एक मित्रपक्ष वाढलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कोणाच्या कोट्यातून किती जागा द्याव्यात हा निर्णयही वरिष्ठ घेणार आहेत. परंतु ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर आमचा निश्चित दावा आहे. याबाबत योग्य तो निर्णय घेतील असंही सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केलं. सरनाईक यांच्या वक्तव्यानं ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत अद्यापही शिवसेना आणि भाजपमध्ये संभ्रमाची स्थिती असल्याचं चित्र आहे. अनेक नावं जी असतील, पहिला तर प्रश्न हा आहे की शिवसेना ही जागा लढणार की भारतीय जनता पक्ष लढणार हे निश्चित झालेलं नाही. शिवसेनेची ही जागा आहे ती शिवसेनेला मिळावी यासाठी शिवसैनिक आणि आम्हीचे सगळे प्रमुख नेते आग्रही आहे. कारण धोरणानुसार जे धोरण ठरलं होतं त्यानुसार शिवसेनेने गेल्या निवडणुकीमध्ये 2019ला ज्या जागा लढल्या म्हणजे 22 जागा लढल्या त्या शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाने ज्या जागा लढल्या त्या भाजपला 26 जागा असं ते धोरण ठरलं होतं. परंतु मध्यंतरी आमचा एक मित्रपक्ष वाढला राष्ट्रवादी काँग्रेस. आता त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणाच्या कोट्यातून किती जागा द्यावा हा निर्णय हे वरिष्ठ घेतील आणि त्यानुसार धोरण ठरले जातील. परंतु ज्या 22 जागा आहेत त्यापैकी एक जागा ही ठाणे लोकसभा आहे. त्यामुळे ह्या जागेवर आमचा निश्चित दावा आहे. परंतु निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि तो जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. भारतीय मराठा महासंघाच्या उद्योग आघाडीचं उद्घाटन माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालं. ठाण्यातील रघुनाथनगर येथील संगीत भूषण पंडित राम मराठे सांस्कृतिक व क्रीडा मंच या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. भारतीय मराठा महासंघातर्फे महाराष्ट्र आणि भारतभरातील व्यवसाय करू इच्छिणाऱ्या मराठी माणसांकरिता उद्योग आघाडी या विशेष सेवा व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. या सेवा व्यवस्थेद्वारा उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मराठी स्त्री पुरुषाकरिता उद्योजक बनण्याच्या प्रत्येक पायरीवरील संपूर्ण सेवा आणि सहाय्य प्रदान केलं जाणार आहे. भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं मराठी उद्योजक घडावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून फूड ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सोहळा संपन्न झाला. छत्रपती शिवरायाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमलेला पाहायला मिळाला. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक दीपक वेदकर, माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेविका मीनल संखे, माजी नगरसेविका नम्रता फाटक, माजी नगरसेवक गुरमीत सिंग तसंच अनेक मान्यवरही उपस्थित होते. भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी, राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब आहेर, राष्ट्रीय सरचिटणीस राम शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते राजन गावंड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा श्रेया तटकरे, उद्योग आघाडी प्रदेश अध्यक्ष सुरेश घोरपडे, विधी व न्याय प्रदेश अध्यक्षा ॲडव्होकेट रचना भालके, प्रदेश सचिव ॲडव्होकेट स्वाती फडतरे, उद्योग आघाडी कोकण विभागीय अध्यक्ष संजय पाटील, ठाणे शहर अध्यक्ष महेश मोरे, उद्योग आघाडी ठाणे शहर अध्यक्षा संगीता वरपे तसंच सर्व पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं ठाण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात असे उपक्रम सुरू व्हावेत, तसंच प्रत्येक मराठी उद्योजकांच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठीशी असल्याचं वक्तव्य माजी आमदार रवींद्र फाटक यांनी यावेळी केलं. ओके सर. आज युवा उद्योजकांकडून हा प्रकल्प मांडण्यात आलेला आहे. काय सांगाल, कितपत फायदा होईल? खास करून भारतीय मराठा महासंघ यांनी आज खरोखर हा उपक्रम चांगल्या रीतीने चांगल्या माध्यमातून इथे सुरुवात केलेली आहे ठाणे शहरामध्ये. आणि याचा सुरुवात करून ज्या उद्योजकांना खरोखरच एक कामधंदा मराठी माणसांना मिळावा या माध्यमातून त्यांनी आज काही गाड्या या स्टॉलचे वाटप करतायत आणि त्या वाटप करतायत त्याच्या माध्यमातून इथे सुरुवात आहे. मला वाटतं 4-5 गाड्या तर दिसतात इथे. आणि खरोखरच या टीमचे सर्व सहकारी, या मराठा संघाचे सर्व पदाधिकारी, राजन गावडे असतील, आपले सर्वच पदाधिकारी या लोकांनी मेहनत केल्यामुळे हे सक्सेसफुल होऊ शकलं. आणि या कार्यक्रमाला सुरुवात केल्यानंतर आज खरोखरच सुरुवात झालेली आहे. आणि हळूहळू ठाणे शहरामध्ये हा महाराष्ट्रामध्ये असाच माध्यमातून उपक्रम चालू व्हावा असं मला वाटतं. मराठी माणसांना एक धंदा बिझनेस मिळावा. आम्ही पण मराठी आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या विभागातून आहेत, ठाण्यातून आहेत आणि त्यांच्या विभागातून ही सुरुवात होते. खरोखरच तुमचं मनापासून मी कौतुक करेन आणि असं उपक्रम आपण ठाणे शहरामध्ये राबवत राहा. आम्ही तुमच्या पाठी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आम्ही सर्वच लोक तुमच्या पाठी खंबीरपणे या समाजाच्या पाठी उभं राहू. आणि समाजा माध्यमातून आपण उपक्रम करत असताना आपल्याला जी मदत लागेल ते सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही सर्व लोक तुम्हाला देण्याचं आश्वासन करू. इथे ठाणे महापालिका साजेसे असे फूड आता महापालिका क्षेत्रात येत आहेत. आणखी असे येण्यासाठी काही प्रयत्न करणार? प्रयत्न तर 100% आपण वाटतं काय महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण ठाणे शहरामध्ये हे अशा गोष्टी चालतच असतात. तरी याचा अनेक भाग म्हणून भारतीय मराठी महासंघाने हातभार लावलेला आहे आणि ते पुढाकार घेतलेला आहे. आणि त्यांच्यासारख्या लोकांना आपण मदत करणं जरुरीच आहे मला वाटतं. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात ठाणे महापालिका हद्दीत जवळपास 27 छोटे मोठे आदिवासी पाडे असून या आदिवासी पाड्यातील मूळ नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून याआधी अनेक विकास कामं या आदिवासी पाड्यांवर झाली आहेत. आदिवासी पाड्यात घरं दूरवर असतात, तसंच सर्व आदिवासी पाड्यांवर विजेच्या जोडण्या दिल्या नाहीत. जरी घरात वीज आली असली तरी पाड्यांकडे जाणारे रस्ते आदिवासी पाडे येथे पथदिवे नाहीत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ असलेले तसंच वन खात्याच्या हद्दीत येणाऱ्या आदिवासी पाड्यांवर दिवे लावण्यासाठी वनविभागाची परवानगी मिळत नाही. अनेक ठिकाणी महावितरणचे विजेचे खांब, वीजतारा टाकण्यासाठी अडचणी येतात. तसंच वनविभागाचा ना हरकत दाखला परवानगी मिळत नसल्यानं आजवर अनेक ठिकाणी पथदिवे लागले नाहीत. तर रात्रीच्या वेळेस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्य प्राणी शिकार करण्यासाठी बाहेर पडून जवळच असलेल्या आदिवासी पाड्यातील रस्त्यांवर येतात. त्यामुळे रस्त्यांवर पथदिवे नसल्यानं तेथील आदिवासी नागरिकांवर हिंस्र पशूंचे हल्ले होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळेस घरी जाताना वाट काढणं कठीण होतं. त्याचप्रमाणे पथदिवे नसल्यानं सायंकाळी 6 वाजल्यानंतर लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. रस्त्यांवर पथदिवे लावल्यानं लहान मुलं, नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांवर होणारे हिंस्र पशूंचे हल्ले थांबण्यास मदत होईल. त्यामुळे सर्व आदिवासी पाड्यांवर सोलर दिवे बसवण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात ठाणे महापालिका हद्दीतील डोंगराळ भागांमध्ये आदिवासी पाड्यांकरिता सोलर दिवे बसवण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून त्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केलाय. आपल्या विधानसभा मतदारसंघातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून सर्व आदिवासी पाड्यांवर सोलर दिवे लावले जातील. त्यामुळे या सोलर दिव्यांचा फायदा आदिवासी वस्तीला होणार आहे. आदिवासी पाडे, तेथे जाणारे रस्ते यांचा सर्वे आधी झाला आहे. आता निविदा प्रक्रिया झाल्यामुळे हे सोलर दिवे लावण्याच्या कामाला सुरुवात झाल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. सौर ऊर्जेचा वापर ही काळाची गरज आहे. अनेक इमारती, कार्यालयांमध्ये आता सोलर पॅनल बसवले जात आहेत. आपल्या विधानसभा मतदारसंघातील ठाणे शहराचा विकास होत असताना विकासाच्या या प्रवाहापासून आदिवासी पाडे वंचित राहू नयेत म्हणून आपण स्वतः जातीनं लक्ष देत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून हे सोलर दिवे बसवण्याच्या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 5 कोटींचा निधी मंजूर करून घेतलाय. निधी मंजूर करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला असून हा निधी महापालिकेकडे वर्ग झालाय.
आदिवासी पाडे दुर्गम भागातील पथदिव्यांसाठी सोलर दिवे हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे येथील नागरिकांची चांगली सोय होईल. सौर पथदिवे बसवण्यास सोपं असून वापरण्याची पद्धत सोपी आणि कमी देखभालीची गरज तसंच विशेष म्हणजे पर्यावरण स्नेही आहे. त्यामुळे आदिवासी पाड्यांवर सोलर दिव्यांचा पर्याय यशस्वी ठरत असून त्यासाठी हे काम मंजूर केलं असल्याचंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.